पानिपत, संभाजी, महानायक या कादंबऱ्यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरी लेखन क्षेत्रात आपलं अढळ स्थान निर्माण करणारं नाव म्हणजे विश्वास पाटील. बालपणापासून इतिहासात त्यांना विशेष रुची होती. सूक्ष्म निरीक्षण, लोककलांचा परिचय, संवेदनशीलता आणि निर्मिती क्षमता अशा उपजत गुणांमुळे 10वीत असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली. त्यावेळी तरुण भारतच्या वासंतिक अंकातील कायदा या त्यांच्या कथेला पारितोषिक मिळालं. एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विश्वास पाटील यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत MA LLB पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केलं. महाराष्ट्र प्रशासनिक सेवेची परीक्षा उत्तीर्ण करून ते एक शासकीय अधिकारी बनले आणि नंतर भारतीय प्रशासनिक सेवेतही त्यांना बढती मिळाली. महत्त्वाच्या शासकीय पदांवर कार्य करत असताना त्यांनी अनेक संवेदनशील विषयांवरचं आपलं लेखनही चालू ठेवलं. ही एक तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. इतिहासातील व्यक्तीच नाही तर घटना, प्रसंग, डावपेच आणि त्यामागच्या भावभावनांचे कल्लोळ यांच्या जिवंत वर्णनाचा गोफ ते इतक्या नजाकतीनं गुंफतात की वाचक त्यात गुंततच नाही तर स्वेच्छेने गुरफटतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या मार्गाने ब्रह्मदेशमधून जपानपर्यंत आणि अन्य देशात प्रवास केला त्या मार्गाने त्यांनी स्वतः जाऊन नंतर महानायक ही कादंबरी लिहिली. बंगालीसह अनेक भाषात या कादंबरीचा अनुवाद झाला. त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणूनही तिचा सन्मान झाला. परंतु फक्त एक इतिहास मांडणारा लेखक म्हणून त्यांना संबोधणं हा विश्वास पाटील यांच्यावर अन्याय आहे. कारण ऐतिहासिक, सामाजिक, ग्रामीण, राजकीय अशा विविध विषयांवर त्यांनी कसदार कादंबरी लेखन केलं. झाडाझडती ही कादंबरी किंवा पांगिरा नावाची कादंबरी ही त्यांच्या चौफेर लेखन कौशल्याची ठोस उदाहरणं आहेत. चंद्रमुखी ही त्यांची अजून एक गाजलेली कलाकृती. त्यांच्या क्रांतीसूर्य आणि अंबी या अजून 2 उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. झाडाझडतीला साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच त्यांनी स्वतः पानिपतवर आधारित रणांगण हे अत्यंत गाजलेलं नाटक लिहिलेलं आहे. त्यांचं नॉट गॉन विथ द विंड हे मराठी, इंग्रजी, हिंदी चित्रपटांवरील रसग्रहणात्मक पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे. गेल्या 25हून अधिक वर्षात मराठी कादंबरीसारख्या वाङ्मय प्रकारात मौलिक भर घालणारे विश्वास पाटील फक्त मराठीतील आघाडीचे वाचकप्रिय लेखक नसून राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. 11व्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये विश्वास पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. विश्वास पाटील सरांविषयीची एव्ही आपण आत्ता बघितली आहे, पण 4-5 मिनिटांच्या एव्हीमध्ये त्यांचं लेखन सामावून जावं इतकं हे लेखन छोटं नाही आहे. त्यांनी बरंच मोठं लेखन केलं आहे. महानायक सारख्या दमदार कादंबऱ्या, म्हणजे ती केवळ एकच नाही आहे, त्यांच्या सगळ्याच पुस्तकांची जर पानांची संख्या जर तुम्ही पाहिली तर ती कमीत कमी 300 आणि जास्तीत जास्त 900 इतका मोठा ऐवज त्यांनी आपल्या वाचकांसाठी तयार केला आहे. त्यामुळे एका अर्थी ते महालेखक आहेत असंही मला नेहमी वाटतं. बरं, हे सगळं त्यांचं लेखन आहे ते त्यांनी कम्प्युटर नसण्याच्या काळात सुद्धा बरंचसं लेखन केलं आहे. म्हणजे जेव्हा महानायक आली त्यावेळी आपल्याकडे कुठल्याच तांत्रिक गोष्टी नव्हत्या, त्यामुळे त्यांनी हे बरंचसं लेखन हाताने केलं आहे. आणि एक कादंबरी 800-900 पानांची जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्याचे कितीतरी ड्राफ्ट पण तुम्ही करत राहता. त्यामुळे त्यांनी किती ताकदीने संशोधन, लेखन आणि तेही सर्जनशील लेखन केलं आहे याची आपल्याला कल्पना येते. सर, हे इतकं सगळं लेखन बेसिकली तुम्ही कसं जमवलं इथूनच आपण सुरुवात करूया. कारण केवढं मोठं लेखन आहे हे. एक एक कादंबरी, म्हणजे मला वाटतं पांगिरा सगळ्यात लहान असावी आणि ती सुद्धा 300च्या आसपास पानांची आहे. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात म्हणजे पृष्ठसंख्या आपण सुरुवातीला बघू आणि नंतर आपण त्याचा सर्जनशील प्रवास आणि सत्य, तुम्ही केलेलं संशोधन आणि त्याच्यावर केलेलं बरंचसं काम, म्हणजे याच्यामध्ये जी बाकीची मेहनत असते, वैचारिक मेहनत, त्याचा वेळ आपल्याला मोजताच येणार नाही आहे. पण हे इतक्या लेखनाचा वेळ आणि हे सगळं गणित तुम्ही कसं जमवलं एक मोठा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असताना? गणित वगैरे काही मला आता त्याचा हिसाब नाही लागणार.
पण कोणी प्रशासकीय अधिकारी होण्याआधी किंवा इव्हन कॉलेजमध्ये जाण्याआधी सुद्धा मी साहित्याची वाट चोखाळलेली आहे. आणि इयत्ता 10वीमध्ये असतानाच मला पुण्याच्या तरुण भारतचा जो संपूर्ण महाराष्ट्रभर कथा स्पर्धा होती त्याच्यामध्ये 3रा क्रमांक मिळालेला होता 10वीला असताना. आणि ज्येष्ठ कादंबरीकार श्रीज जोशी यांच्या हस्ते आणि त्यांनीच सिलेक्ट केली होती ती कथा. तर माझा प्रवास हा अगदी 10व्या येतेपासूनचा आहे. आणि पहिल्यापासूनच एखाद्याला जसा संगीताकडं ओढ असते तशी मला शब्दाच्या ओढीनं वेडं केलेलं आहे. आणि त्यामुळे पहिल्यापासूनच मी त्या प्रवाहाकडं असा ओढला गेलेलो आहे. आता पानाची वगैरे संख्या, पानिपत ही कादंबरी मेजर जी माझी गणली जाते, या कादंबरीच्या तयारीमध्येच मी 5.5 ते 6 वर्ष घालवली होती. आणि प्रत्यक्ष लेखन मात्र मग 6 महिन्यामध्ये केलं. आणि एकटाकी लेखन आहे, म्हणजे मनामध्ये ती कादंबरी एवढी घट्ट होती. सुरुवातीला कादंबरीचा जो आताचा तजुर्मा आहे किंवा आताचा जो ऐवज आहे त्याची सुरुवात मी आधी 6 महिने केली होती. 60 पानं लिहिली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मला जेवढं मांडायला पाहिजे तेवढं मांडून होत नाही, म्हणून पुन्हा मी आणखी 6-8 महिने थांबलो. आणि मग जो पेन पहिल्या शब्दापासून लावला तो शेवटच्या अक्षरापर्यंत, ओळीपर्यंत त्याचा एकही ड्राफ्ट न करता सलग केलेलं ते लेखन आहे. आणि ते पुण्यामध्येच मी 1987 साली केलेलं आहे. वा, ही गोष्ट तुम्ही सांगता इतकी सहज आणि सोपी नाहीये सर. नेताजी सारखी कादंबरी तुम्ही लिहिलीत, महानायक नावाची. तर नेताजी या विषयाचा संपूर्ण अभ्यास, तो अभ्यास नेमका काय होता, कशी सुरुवात झाली त्याची? मी कुठलाही कादंबरी म्हणजे मी नेहमी स्वतःला समजतो की एखाद्या विषयामध्ये घुसणं म्हणजे त्या गावामध्ये जाऊन राहणं. मग एकदा आपण त्या गावचे प्रवासी झालो, रहिवासी झालो की मग त्या गावातला पावसाळा कसा आहे, उन्हाळा कसा आहे, पिकांची प्रतवारी, जवळून वाहणारे झरे, पाणी, पिकं, आपण त्या गावचे होऊन जातो. त्याप्रमाणे पानिपत असो, महानायक असो, पानिपतच्या वेळेला मी अगदी दर 15-20 दिवसानं पानिपतला जायचो, 7-8 दिवस राहायचो यमुनेकाठी. ज्या गावामध्ये पानिपताच्या दरम्यान तो मोठं रणक्षेत्र होतं, जवळजवळ 25-30 किलोमीटरचं असं मोठं रणक्षेत्र होतं. त्या सर्व गावातून मी फिरत होतो आणि एक महसूस करत होतो की काय काय तिथं घडलं असेल. तिथे मला तोफांचे सांगाडे त्या काळात आढळले. त्या काळात मला म्हणजे 1986ची गोष्ट मी करतोय, शेतामध्ये लोक नांगरायला लागले की तोफांचे सांगाडे सापडायचे, हत्तीचे हाडं सापडायची, घोड्यांची सापडायची. तर आपण एखाद्या विषयाशी तादात्म्य पावलो की त्याच्या आशयामध्ये घुसल्याशिवाय तो विषय खऱ्या अर्थी आपल्या हातामध्ये येत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे लेखकाच्या पातळीवर हे पहा, आपण किती चांगला आंबा आणला लोणच्याचा, तो बरणीमध्ये घातला, लगेच दुसऱ्या दिवशी काढायला गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये काही सुगंध किंवा गंध वगैरे काही त्याच्यामध्ये मेल्टिंग काही झालेलं नाही. जेव्हा पिकलिंग म्हणतो तसं काही होत नाही, त्याला काही महिने जावे लागतात. तर तसा तो आशय, तो विषय, त्या व्यक्तिरेखा, तो परिसर, हे सगळं तुमच्या अंगामध्ये, रक्तामध्ये भिनावं लागतं. तुमच्या रक्ताचा, तुमच्या श्वासाचा ते भाग व्हावं लागतं. आणि मग नंतर आपोआपच शब्द बोलायला लागतात आणि आपण त्याच्या पाठीमागून प्रवास करतो. तुम्ही आत्ता म्हणालात की शब्द बोलायला लागतात, आणि मला हेच विचारायचं आहे की इतका सगळा अभ्यास केल्यानंतर, म्हणजे अभ्यास हा थोडासा तांत्रिक भाग आहे, संशोधन केल्यानंतर पुन्हा त्या विषयाची एक भाषा आपल्याला सापडावी लागते, एक शैली आपल्याला स्वतःची तयार करावी लागते, आणि ती आपसुकही तयार होते असं तुम्ही म्हणालात. पण नेमके त्याच्यामागे काय परिश्रम आहेत? म्हणजे मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आपल्याकडे असं म्हटलं जातं की वाचन करा सुरुवातीला खूप, आणि त्यातून तुम्हाला तुमची भाषा तयार होते. तर तुमचा अनुभव काय आहे? किंवा मला असंही विचारायचं आहे की तुम्ही लिहिण्या अगोदर तुम्ही काय काय वाचत होतात जेणेकरून तुमची भाषा घडली, की जी अतिशय गोष्टीरूप आहे. म्हणजे तुम्ही महानायकची 800 पानं जर हातात घेतलीत वाचायला, तर पहिल्या वाक्यापासून शेवटी पूर्ण होईपर्यंत मी स्वतःच ती कादंबरी खाली ठेवली नव्हती. इतकी रसाळ भाषेत तो सगळं कथानक आपल्या समोर येत आहे.
तर हे कमावणं ही काही इतकी सहज सोपी गोष्ट नाही आहे सर. तर तुम्ही काय केलं नेमकं याच्यासाठी? हे पहा, एखादं पैलवान असेल तर त्याला मातीशी खेळावं लागतं, त्याप्रमाणे लेखकाला शब्दांशी खेळावं लागतं. आणि त्यामुळं भाषा किंवा त्या भाषेतून पुन्हा निर्माण होणारं भाषा सौष्ठव हे कमावण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचन तगडं असायला हवं. मी अगदी 4थ्या इयत्तेपासून वाचायला लागलो. मी सराई नावाची कादंबरी 8वीत असताना वाचली. रवा दिघ्यांची मी खूप झपाटून गेलो. मी फकीरा कादंबरी वाचली, खूप झपाटून गेलो. 5वीला असताना मी नाथ माधवांची ती प्रसिद्ध कादंबरी वीर धवल ही 2-2.5 दिवस सलग बसून वाचून काढली. मध्ये अर्धा पाऊण तास 1-2 वेळा झोपलो असेल कंटाळल्यामुळं असेल कदाचित, पण सलग 3 दिवसामध्ये ती कादंबरी मी वाचून काढली. तर पूर्वीच्या पिढीच्या लेखकांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची भाषेवर एक जबरदस्त अशी कमांड होती आणि त्यामुळं खऱ्या अर्थी ते शब्द बोलायला लागायचे. मी काही लेखक मुद्दाम अगदी सुरुवातीच्या काळात मुद्दाम म्हणा किंवा कळत न कळत त्यांच्या भाषेने मला मोहित केलं. ते म्हणजे साने गुरुजींची भाषा, आचार्य अत्रेंची भाषा किंवा ह.न. आपट्यांची भाषा. मी कॉलेजला असताना माझ्या बऱ्याच मित्रांना माहिती आहे की आचार्य अत्रेंची किमान 14 नाटकं अथपासून इथीपर्यंत माझ्या जिभेवर होती, मला पाठ होती. किंवा इतर कुठेही काही मला आढळलं. उदाहरणार्थ आता आपले एक बॅरिस्टर नाथपै म्हणून होऊन गेले, ज्यांनी कोकण रेल्वेचं स्वप्न पाहिलं आणि राजापूरमधून ते निवडून यायचे, मोठे समाजवादी नेते. कदाचित जनता पक्षाच्या काळात असते तर ते भारताचे पंतप्रधान झाले असते. त्यांचं भाषेवर एवढी कमांड होती की ते हिंदी किंवा इंग्रजी सुद्धा पार्लमेंटमध्ये बोलायला लागले की नेहरू तिथं मुद्दाम हजर असायचे. त्यांनी PAला सांगितलेलं असायचं की ज्या वेळेला नाथचं भाषण असेल त्यावेळेला मला अवगत करा. आणि लोकशाहीची आराधना नावाचा त्यांचा एक भाषणाचा संग्रह माझ्या कॉलेजामध्ये माझ्या वाचनात आला आणि त्यातील शब्द सौष्ठव एवढं जबरदस्त होतं. एवढ्या कवींचे दाखले होते. या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. हा एक राजकीय नेता, पण महाबळेश्वर सारख्या साहित्य संमेलनात आल्यानंतर मुखोद्गत कविताच त्यांनी 22-25 मिनिटाच्या म्हणून दाखवलेल्या होत्या. तर ती जी त्यांच्या भाषेतली गंमत आहे, त्यांची बहुतांशी सगळी भाषणं माझ्या पाठ होती. मी खेड्यातला असल्यामुळे माझ्या आई वडिलांच्या तोंडामध्ये जे मुहावरे असायचे, म्हणी असायच्या, वाक्प्रचार असायचे, की जेव्हा आम्ही ज्या लावण्या ऐकल्या, अभंग ऐकले, गाणी ऐकली, वीररसयुक्त गाणी ऐकली, तर शब्द हे सर्व तऱ्हेचे शब्द लेखकानं आपल्या मनाच्या पटलावर कुठेतरी साठवावे लागतात. हा अनुभव मला पानिपतच्या वेळेला आला. दत्ताजी शिंदेचा जो प्रसंग आहे, बचेंगे तो और भी लढेंगे, हा लिहिताना मला सुट्टी मिळाली नव्हती. माझ्या डोक्यामध्ये तो गच्च भरलेला होता. कधी मी लिहीन असं झालेलं होतं. पण एक मोठी कमिटी आली ती 10-15 खासदारांची पुण्याला, आणि रात्री 1 वाजेपर्यंत माझं कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं, पुन्हा सकाळी 6 वाजता. मग एके दिवशी मी पुण्याहून मुंबईला डेक्कन क्वीननं चाललो होतो आणि फर्स्ट क्लासमध्ये जेवणासाठी जो पाट असतो त्या पाटावरच मी कागद घेतले आणि पुणा स्टेशनपासून मुंबईपर्यंत तो 25 पानाचं सगळं प्रकरण 3 तासामध्ये मी लिहून काढलं. आणि मुंबईत गेल्यावर मीटिंग संपल्यानंतर सायंकाळी माझ्या बहिणीला वाचून दाखवलं. त्यावेळेला तिच्या चेहऱ्यामध्ये मला पानिपत कादंबरीचं खरं यश पहिल्यांदा दिसलं की आपल्या हातून काहीतरी वेगळं घडलेलं आहे. हे कधी शक्य होतं जर तुम्ही त्या शब्दांच्या माहेरामध्ये खऱ्या अर्थी नांदत असाल तरच. वा, किती सुंदर सांगितलं सर. तुम्ही कधी कविता लिहिली होतीत का जी तुमची भाषा आत्ता येते अत्यंत काव्यमय आणि तुम्ही कवितांचेही दाखले देताय? तुम्ही कधी कविता लिहिली होतीत का, किंवा तुमच्या सुरुवातीचं लेखन काय होतं? नाही, कविता नाही लिहिल्या, पण मी चांगला काव्यरसिक आहे. सुरुवातीला त्या काळामध्ये लघुकथा हा प्रकार फक्त खूप मोठा दबदब्याचा प्रकार होता आणि मी लघुकथा लिहायचो. गावाकडे मी 11वीला असताना त्यावेळेला मराठा हे दैनिक चालू होतं आणि मराठा दैनिकाच्या संपादिका आचार्य अत्रेंच्या कन्या श्रीश पै होत्या. त्यांना मी गावाकडून कथा पाठवायचो आणि त्या मोठ्या आवडीनं
रविवारच्या मराठा अंकामध्ये मी 11वी 12वीला असताना छापायच्या आणि त्यावेळेला त्यांची पत्र मला यायची. पण लेखनाच्या प्रवासामध्ये असंच असतं की तुम्हाला चांगला गुरु काय आहे हे सांगणारा. आता काय की आता तुम्ही सुद्धा संपादनाच्या क्षेत्रामध्ये आहात. एखादा गवळी असतो आणि गवळी आल्यानंतर त्याच्या जर असं ओंजळीमध्ये इथे असं तळ हातावर 1 चमचा दूध दिलं, त्यानं फक्त त्याचा वास पाहिला तरी त्याला कळतं की दूध गाईचं आहे की म्हैसीचं आहे, ताजं आहे की शिळं आहे. त्याचप्रमाणे शब्द पचवलेले आणि वाङ्मय पचवलेले असे निरीक्षक, परीक्षक आणि संपादक सुरुवातीला भेटणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीनं शंकर सारडा आणि मदा हातकणंगलेकर अशी काही मंडळी मला आरंभी भेटली, ज्यांचा मला खूप उपयोग झाला. बरं. सर, थोडासा पुढच्या काळात येऊया. ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा एक राजकीय पटावर जे मोठे नेते यावर तुम्ही लिहिलं, पण त्याच्यानंतर तुमची एक फार सुंदर कादंबरी आली, ती म्हणजे लस्ट फॉर लालबाग. त्याच्याविषयी तुम्ही सांगायला हवं, कारण ही एक सामाजिक कादंबरी आहे आणि हा सगळा सामाजिक विषयामध्ये जितकं सत्य आहे आणि ते सत्य तुम्ही अत्यंत सर्जनशीलतेने मांडलं आहे, त्यामुळे या विषयाकडे तुम्ही कसे वळलात आणि या कादंबरीविषयी काय सांगा? लस्ट फॉर लालबागची खरी कहाणी अशी आहे की मी मुंबई माझ्या लहानपणी पाहिली, जी मुंबई गिरणीच्या भोंग्यावर उठायची. म्हणजे 6:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत लालबाग परेलमध्ये वेगवेगळ्या गिरण्यांचे भोंगे व्हायचे. ह्या गिरण्या जवळजवळ 60-62 होत्या आणि ती मुंबई मी पाहिलेली होती, जिथे साधारणतः 4-4.5 लाख मराठी माणसं, कोकणातली असतील, कुणबी असतील, घाटावरची असतील, पश्चिम महाराष्ट्रातली असतील, ती जगायची. आणि त्या गिरण्यांच्यावर दत्ता सामंतांच्या संपांचं निमित्त गाठून त्या संपाच्या कव्हरखाली काही राजकारण्यांनी, दहशतवाद्यांनी, गुंडांनी मुंबईतल्या 60-62 गिरण्यांचा जो प्रचंड काही हजारो लाखो कोटीचा जो FSI विकला, त्याची ही कहाणी आहे. आणि त्यामुळं ही कहाणी मला भावायचं कारण असं की माझ्या गावामधल्या, खेड्यामधल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस गिरणी कामगार असायचं. आणि माझे 2 सख्खे चुलते हे गिरणी कामगार होते. माझी मावशी एक गिरणगावमध्ये राहत होती. त्यामुळे ते गिरणगाव माणसांनी फुललेलं, कोकणी माणसांनी, घाटावरच्या मराठी माणसांनी, कष्टकरी माणसांनी, ही सगळी यंत्रावरची दुनिया मी पाहिलेली होती आणि माझ्या मनामध्ये कुठंतरी ताजी होती. आणि म्हणून तिथला एक सशक्त असा नायक इंदाराम आणि त्याची प्रेयसी याची कहाणी या मुंबईच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर मी लिहिली. गमतीचा भाग म्हणजे त्या कादंबरीला काहीतरी वेगळं वळण देऊन मोठ्या कुशलतेनं ती कादंबरी काही काळ दाबून टाकण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला. कारण ज्यांना 60-60 हजार कोटीचे FSI दाबता येतो, त्यांना एखादी मराठी कादंबरी दाबणं हे फारसं काही अवघड नसतं. सर, तुम्ही आत्ता अगदी परवाच तुमची रणखैंदळ नावाची एक कादंबरी ग्रंथ आपण म्हणूया 2 खंडात आला. महासम्राट हे 2 भाग आणि जे अतिशय मोठे आहेत, शिवाजी महाराजांचा विषय. आजवर इतक्या जणांनी शिवाजी आपल्याकडे लिहिले आहेत, त्यांचे विषय लिहिले, त्यांची चरित्र अगदी इथं बसलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पाठ असताना पुन्हा नव्याने तुम्हाला हा विषय कसा सापडला? नाही, मला तो नव्यानं सापडला म्हणूनच मी नव्यानं लिहिला. ते काय म्हणजे त्याच्यामध्ये काय त्याच्यातली जी आशय सूत्र आहेत ही पूर्णतः वेगळी आहेत. आता उदाहरणार्थ शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून त्या सिद्धी जोहारच्या वेळातून बाहेर पडले, हा साधा प्रसंग आहे. पण ह्या साध्या प्रसंगाला सुद्धा केवढी मोठी ताकद आहे, केवढा मोठा आशय आहे. 133 दिवस शिवाजी महाराज तिथं होते आणि 133च्या 34व्या रात्री तिथून ते बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी त्या सगळ्या परिसराचा अभ्यास केला होता. मला असं आढळून आलं की शिवाजी महाराज हे शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेलेले होते, ते घोड्यावरनं गेलेले नव्हते. त्यांचे 2-3 वेगवेगळे ग्रुप त्यांनी बनवलेले होते. आणि ती जी वाट आहे पन्हाळ्यापासून विशाळगडची, साधारणतः 12 जुलैला दरवर्षी आम्ही पन्हाळ्यावरून विशाळगडला 55 किलोमीटर 2 दिवसामध्ये चालत जातो. त्याच वाटेनं शिवाजी महाराज ज्या वाटेनं गेले ते.
आणि त्या वाटेनं ती नवी कहाणी मला सांगितलेली होती. आणि छत्रपती शिवराय हे ज्या वाटेनं जाणार होते ते कुणालाही कळणार नव्हतं. दुश्मनाला कळायला सुद्धा किमान 15 दिवस लागले असते. पण महाराजांनी पन्हाळ्यावरच्या शेवटच्या भाषणामध्ये आपल्या सहकार्यानं सांगितलं होतं की उद्या सकाळी आम्ही ज्या वेळेला पांढरं पाणी नावाचं ठिकाण जिथं घोडखिंड आहे तिथे सूर्याच्या उगवत्या किरणाबरोबर आम्ही पोचू. आभाळातल्या सूर्याला सुद्धा तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही या जंगल झाडीतून पुरी रात्र चालून त्या ठिकाणी जाऊ. आणि असं असताना सुद्धा जर दुश्मन त्या ठिकाणी येऊन पोचला तर तुमच्यापैकी कोणीतरी एकानं दगाबाजी केलेली आहे असा त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि तशीच दगाबाजी झालेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या घोडखिंडीमध्ये गाठायचा प्रयत्न केला. आणि मग बाजी प्रभू देशपांड्यांचं पराक्रम वगैरे खूप माणसं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचे सहकारी सुद्धा जेवढे ज्ञात आहेत त्यापेक्षा अज्ञात वीर अजून बाहेर आलेले नाही आहेत. आता याच्यामध्ये संभूजीराव जाधवराव म्हणून आहेत. म्हणजे या बाजी प्रभूच्या खिंडीमध्ये फक्त बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू नव्हते तर तिसरा एक मोठा नायक होता ते म्हणजे संभोजीराव जाधवराव. हे कोण तर पुढे मराठ्यांचे धनाजी संताजी जे होऊन गेले त्या धनाजीचे वडील ते सुद्धा त्या ठिकाणी कामी आलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थी कुठले प्रसंग कसे कसे घडले, कसे पराक्रम घडले गेले. आपल्याला शाहिस्ते खान हा पुण्यामध्ये आला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं वय 62-63 होतं. नाही पहिल्यांदा तो आलेला. तो 1635 साली पहिल्यांदा पुण्यावर चालून आला होता पुण्याच्या ग्रामीण परिसरामध्ये आणि जुन्नर जिंकायला. त्यावेळेला 32-33 त्याचं वय होतं आणि तो शहाजी महाराजांच्या विरोधात लढायला आलेला होता. औरंगजेबानं ज्या वेळेला पाठवलं होतं शाहिस्ते खानाला पुण्यावर आणि पुण्यात न थांबता तो चाकणला गेला असं म्हटलं जातं. पण हे चूक आहे. औरंगजेबाने त्याला अशासाठी पाठवलेलं होतं की शिवाजीला पन्हाळ्याला कैद केलेला आहे, वेड्यामध्ये अडकवलेला आहे आदिलशहानी आणि त्यामुळं तुम्ही औरंगाबादवरून भरारी घेऊन एवढ्या वेगानं जा की पुण्याहून साताऱ्याहून तुम्ही जाऊन पन्हाळ्याला मिळा आणि तिकडून विजापूरकरांचं सैन्य आणि इकडं तुमचं सैन्य म्हणजे शिवाजी सापडायलाच पाहिजे. पण औरंगाबादवरून पुण्यापर्यंत शाहिस्ते खान येताना नेताजी पालकरनी प्रत्येक ओढ्यामध्ये प्रत्येक टेकडीवर त्यांना एवढं अडवलेलं होतं. म्हणजे 2-2 किलोमीटरवर 4-4 किलोमीटरवर अडवलेलं होतं आणि त्यामुळे शाहिस्ते खानाला उशीर झाला. आणि तो पुण्यात आला त्यावेळेला मृग नक्षत्र सुरू झालेलं. मधल्या सगळ्या नद्यांना पूर आलेले. म्हणजे नीरा नदीला पूर होता, कृष्णा कोयनेला पूर होता. म्हणजे पन्हाळ्याला जायचं झालं तर शाहिस्ते खान पन्हाळ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आणि मग पुण्यातच आपण राहिलो तर आपली बेआबरू होईल म्हणून काहीतरी जिंकलं हे दाखवण्यासाठी तो चाकणला गेला. म्हणजे असे त्याचे वेगवेगळे ताणेबाणे आहेत जे समजून घेतले पाहिजेत आणि त्यासाठी दीर्घ उद्योग करावा लागतो, खूप अभ्यास करावा लागतो. आणि कारण तो विषय थोडा जटिल आहे. आणि त्याहीपेक्षा चंद्र सूर्यासारखा शिवाजी महाराजांसारखा एक लढाऊ पुरुष या भूमीमध्ये जन्माला आला. हे महाराजांचे एक मनुष्य एका वेळेला 8-9 माणसांचं काम करणारे मोठे शूर पुरुष होते. मुद्दाम या निमित्तानं मी तारखा तुम्हाला सांगेन की 5 नोव्हेंबर 1664 या दिवशी कुडाळला महायुद्ध झालं. तुम्ही इतिहासात कुठं वाचलंय का कुडाळला महायुद्ध झालं? नाही आहे, कारण कुणी सांगितलेलं नाही, पण झालंय. आणि ते कसं तर कुडाळच्या त्या महायुद्धामध्ये एका बाजूला शिवाजी महाराज आहेत व 15-20 हजाराचं त्यांचं सैन्य आहे आणि दुसऱ्या बाजूला विजापूरचं वजीर आलेलं आहे आणि त्या वजीराकडं 36 हजाराचं सैन्य आहे विजापूरच्या. आणि शिवाजी महाराजांचे वडील त्यांचं महानिर्वाण होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि शिवाजी महाराजांचा सक्का सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हा 5 ते 10 हजाराची फौज घेऊन महाराजांच्या विरोधात शत्रूच्या बरोबर तिथं उभा आहे. आणि अशी ही कडोविकोडीची लढाई 5 नोव्हेंबरला महाराजांनी हे महायुद्ध जिंकलं आणि 25 नोव्हेंबरला त्याच महिन्याच्या
सिंधुदुर्गच्या पायाभरणीला म्हणजे किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. एखाद्या गावाला जायचं झालं, परदेशी जायचं झालं मुलाकडे वगैरे, तर आपली 2-2 महिने बॅगा बांधायची तयारी सुरू असते. आणि हा महापुरुष 5 नोव्हेंबरला महायुद्ध जिंकतो आणि 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग सारख्या विराट किल्ल्याची पायाभरणी करतो. म्हणजे काय असेल. तिथला जो खवासखान होता, जो कोणी वजीर होता, तो पाहत होता रोज की शिवाजी महाराज तिथंच आहेत. पण महाराज असे की फक्त नेपोलियन बोनापार्ट नव्हे, महाराजांना पण झोप माहिती नव्हती. दिवसभर ते तिथं कुडाळच्या रणभूमीवर उभे असायचे, रात्री आंघोळ करायचे, घोड्यावर बसायचे आणि 25-27 किलोमीटरवर मालवणला जायचे. रात्रभर किल्ल्याच्या बांधकामाच्या दृष्टीनं नकाशे तयारी वगैरे करायचे आणि सकाळी येता जाता घोड्यावरून अर्धी मुर्दी झोप घेऊन पुन्हा 8 वाजता उगवत्या सूर्याबरोबर रणभूमीवर असायचे. आणि एक दिवस या खवासखानाला कळलं की त्यानं सकाळी महाराजांना बघितलं की हे महाराज आपल्या पुढं जी तोफांचे आरबाब पेरलेला आहे, म्हणजे तोफांच्या भिंतीच्या पलीकडं शिवाजी महाराज उभे आहेत. आणि दुपारी त्याला असं कळलं की नाही, 2 दिवसापूर्वी रात्री दाभोळला जाऊन बाजीराजे घोरपडेला आणि त्याच्या 8000 फौजेला शिवाजी महाराजांनी गारद केलेला आहे आणि ते आता पुढचा डोंगर उतरून खाली येत आहेत. आणि मग खवासखान म्हणतो, अय अल्लाह, इस मुल्क में कितने शिवाजी है जो हमारे नजरों के सामने आगे खड़ा रहते हैं, वो शिवाजी कौन है. आणि रात्री चोरी छुपे सागराच्या किनारी जाऊन किल्ल्याची तयारी करणारा शिवाजी कोण. आणि हे बाजी घोरपड्याला मुधोळला, म्हणजे तिथून 250 किलोमीटरवर जाऊन ते मुधोळ जिंकून त्या घोरपड्याला मारून येणारा हा तिसरा शिवाजी कोण आहे. म्हणजे हा जो सगळा फलक आहे तो एका विराट पुरुषाचा आहे. म्हणूनच महासम्राट ही कादंबरी मी लिहायला घेतली. मला सांगण्यासारख्या खूप नव्या गोष्टी आहेत ज्या मी पहिल्या खंडात सांगितलेल्या आहेत, ज्या आता दुसरा खंड सगळीकडे गाजतोय. 2 दिवसापूर्वीच तो कन्नडमध्ये सुद्धा आला, आता इंग्लिशमध्ये पण येतोय आणि अजून कदाचित 2 खंड होतील. पण मला असं वाटलं की या भूमीतला एक महापुरुष, त्यांची ही अवीट कहाणी जी इतरांच्या माझ्या सुदैवानं आजवर नजरेला दिसली नाही, मला आढळली, माझ्या अभ्यासात ती जाणवली, ते त्यांचं विराट स्वरूप लोकांपुढे पेश करावं या दृष्टिकोनातून मी या कादंबरीला हात घातला. वा सर, आता तुम्ही शिवाजीबद्दल जितक्या आत्मीयतेनं बोललात ना, तितका जिव्हाळा मला तुमच्या आणखी एका पुस्तकाविषयी तुम्हाला आहे असं मला वाटतंय. ते म्हणजे अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान. हा जो विषय आहे हा तुम्ही एक कादंबरीकार म्हणून, एक लेखक म्हणून जितका चांगला मांडला आहे, त्यापेक्षाही एक जास्त ह्याच्यामध्ये प्लस असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही फार अण्णाभाऊंविषयी तुम्हाला जो जिव्हाळा वाटतोय तो एक जास्तीचा एक दिशा या पुस्तकाला मिळाली आहे असं मला वाटतं. तर या विषयाबद्दल तुम्ही नक्की सांगावं. अण्णाभाऊंचं आणि तुमचं नातं याविषयी सुद्धा तुम्ही सांगावं. अण्णाभाऊंचा हा विषय सुद्धा दर्दभरी दास्तान. मला कादंबरी फार उत्तम लिहिता आली असती, पण मला ज्या संशोधनाच्या नव्या नव्या जागा सापडल्या त्या वाया गेल्या असत्या. लोक म्हणाले असते अरे ही कादंबरी आहे. म्हणूनच मी मुद्दाम चरित्र घेतलं. आणि आपल्याला कल्पना नाही आहे की आज आपण मराठी भाषा म्हणतो, पण ही मराठी भाषा आपल्याला मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्राला मराठ्यांचं राज्य म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांचं, सर्व जाती धर्माच्या मराठी बोलणाऱ्या लोकांचं राज्य आणण्यासाठी शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य आत्रे यांनी किती प्रचंड कष्ट केले हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला हेही सांगावं लागेल की भारताचे पंतप्रधान, युगप्रवर्तक पंडित जवाहरलाल नेहरू हे मराठी लोकांना, मराठी भाषिकांचं राज्य देण्याच्या पूर्णतः विरोधात होते. ते त्यावेळेच्या गुजराती लोकांच्या प्रभावाखाली होते. का कुणास ठाऊक भारताच्या राजकारणात पहिल्यापासूनच गुजराती मंडळींचा राजकारणात तरी प्रचंड दबदबा आहे आणि त्यावेळेला तसा तो होता. कारण वल्लभभाई पटेल वगैरे मंडळी, त्याच्यानंतर मोरारजी देसाई, म्हणजे एवढा दबदबा होता की पंडित नेहरूंनी 3 राज्य स्थापन करायचं ठरवलेलं. एक गुजरात,
मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र. तर मुंबईसह महाराष्ट्र असं स्वप्न घेऊन आचार्य अत्रे आणि अण्णाभाऊ साठे या सर्व मंडळींनी प्रचंड काम केलं. आज आपण फोर्टमध्ये हुतात्मा चौक म्हणतो, तो हुतात्मा चौक असा तसा नाही. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले असं सांगणारे सेनापती बापट. या सेनापती बापटांनी 21 नोव्हेंबर 1955ला 4 लाख लोकांचा मोर्चा काढला होता मराठी भाषिक राज्यासाठी, ज्याच्यामध्ये मुंबईतले सगळे कामगार मध्यमवर्गीय सगळे उतरलेले होते. आणि आता जो आपला हुतात्मा चौक आपल्याला दिसतो ना, 21 नोव्हेंबरला 15 जणांना मोरारजींच्या बंदुकांनी गोळ्या घातलेल्या होत्या. त्या लढ्यामध्ये 106 लोकांनी हौतात्म्य पत्करलं, म्हणजे 106 लोकांना डमडमच्या गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. थोडक्यात काय की आज आपल्याला लक्षात नाही की मुंबईच्या मंत्रालयाकडे जाणारा रस्ता हा हुतात्म्यांच्या रक्ताने भरलेला आहे किंवा हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेला आहे. ही जाणीव नव्या पिढीला व्हावी अण्णाभाऊ साठेंच्या निमित्तानं. आणि अण्णाभाऊ साठेंनी मग तिथे ती हुतात्मा चौकातच त्यांना ती लावणी सुचली होती. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ही मैना म्हणजे महाराष्ट्र माऊली आहे, ती काही फक्त एक छछोर नायिका नाही आहे. आणि त्यावेळेला अण्णाभाऊ म्हणाले होते अमर शेखला की मला इथं थांबवत नाही, माझ्या डोक्यामध्ये डमडमच्या गोळ्या घुसलेल्या आहेत. आता ही डमडमची गोळी काय, तर दिवाळीत एक फटाका असतो जो आपण असा जोरात आपटतो, तो एकदा खाली फुटतो आणि पुन्हा वर आभाळामध्ये जाऊन फुटतो. तर डमडमची गोळी आत जाताना ती इजा करायचीच, पण आत गेल्यानंतर एक 5-10 सेकंदांनी पुन्हा आत तिचे छरे फुटायचे आणि आतली कातडी आतडी ही सगळी गोळा व्हायची. अशा त्या भयंकर गोळ्या. तर त्या डमडमच्या गोळ्या माझ्या डोक्यात घुसतायत असं म्हणून अण्णा आपल्या झोपडपट्टीमध्ये गेले घाटकोपरच्या, आणि त्या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांनी ती लावणी लिहिलेली आहे. मराठ्यांना महाराष्ट्रीयन लोकांना हे राज्य मिळालं नसतं, किंबहुना मुंबई राज्य शेवटी देतो पण महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव आम्ही देणार नाही. पंडित नेहरू म्हणाले याला तुम्ही मुंबई राज्य म्हणा, आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र आहेच ना. मग आचार्य अत्रे म्हणाले अहो चाचाजी, गाईच्या पोटामध्ये वासरू का वासराच्या पोटामध्ये गाय हे तरी सांगा. म्हणजे एवढा कडोविकोडीचा संघर्ष करून त्यांनी हे राज्य मिळवलं, पण मंत्रालयाच्या बथड भिंतींना त्याची आजपर्यंत अजिबात जाणव नाही. 75 वर्षाचा महाराष्ट्र झाला, अनेक समारोह झाले, परंतु आचार्य अत्रे अण्णाभाऊ साठे यांची कोणाला आठवण नाही. आचार्य अत्रे वारले त्यावेळेला राष्ट्रपती राधाकृष्णन होते, आणि आचार्य अत्र्यांना त्यांनी श्रद्धांजली अशी वाहिली की मिस्टर P.K. अत्रे वॉज द ग्रेट रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असं राष्ट्रपती म्हणतात. आणि मंत्रालयातून अत्र्यांच्या घरी मात्र वाळलेल्या फुलांचा हार सुद्धा आलेला नव्हता. तर हा सगळा कॅनव्हास लोकांना कळावा. आणि अण्णाभाऊ साठे हे स्त्रीवादी मोठे लेखक होते. स्त्रियांचं जीवन झोपडपट्टीतल्या स्त्रियापासून ते रानातल्या स्त्रीपर्यंत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते लोकांना माहिती नाही, ते सांगणं गरजेचं आहे. तर त्यांचा दलित पददलित स्त्रीवाचक दृष्टिकोन आणि फक्त एक गुंडागर्दीच्या किंवा खुनी लोकांच्या कहाण्या लिहिणारा लेखक अशी चुकीची समजूत आचार्य अत्र्यांच्या या अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत झालेली आहे. पण अण्णाभाऊ साठेंनी ज्या 64 कथा स्त्रीवादी लिहिलेल्या आहेत, ज्या 12-15 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. सरांच्या प्रत्येक पुस्तकावर खरं म्हणजे स्वतंत्रपणे गप्पा व्हायला हव्यात, इतक्या मोठा ऐवज त्याच्यामध्ये साठलाय. आपली वेळ बघतं ते सगळं आपल्याला शक्य नाही आहे, पण सर दुडिया हा विषय इथे निघाल्याशिवाय या गप्पा पूर्ण होणार नाही आहेत. सरांची नुकतीच जी कादंबरी आली ती दुडिया, जिचा अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला, इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद झाला आहे. ही जी दुडिया आहे ना, ही नक्षलवादी प्रदेश आहे सगळा. कादंबरीमध्ये अत्यंत निसर्गरम्य असं सुंदर प्रदेश आहे तो, आणि अत्यंत सेंद्रिय पद्धतीने जगणारी माणसं आहेत या सगळ्या प्रदेशात. आणि दुसरीकडे मात्र नक्षलवाद आहे, राजकारण आहे, प्रशासनातल्या काही हालचाली आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत चमकदारपणे उठून दिसणारी नायिका आहे दुडिया, जी अत्यंत शूर आहे, तडफदार आहे. तर या कादंबरीविषयी
या पुढे बसा. दुडिया ही कादंबरी ही माझ्या स्वानुभवातून आलेली आहे. एक 10 वर्षापूर्वी छत्तीसगडला मला इलेक्शन ऑब्झर्वर म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत निरीक्षक म्हणून नेमलं गेलं होतं आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि भयानक परिस्थिती आजसुद्धा तुम्हाला छत्तीसगडची सांगतो. आजसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. छत्तीसगडमध्ये नारायणपूर नावाचं डिस्ट्रिक्ट आहे. आता कुठल्याही जिल्ह्याची सीमारेषा कमीत कमी 250 ते 300 किलोमीटर उभी आडवी असते. पण नारायणपूरचा जिल्हाधिकारी त्यावेळी आणि मी ऐकले त्याप्रमाणे अलीकडे सुद्धा आपल्या हेडक्वार्टरपासून 14 ते 15 किलोमीटरच्या पुढे रस्त्याने जाऊ शकत नाही. कारण एवढी दहशतवादी किंवा नक्षलवाद्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते. मग अनेक वेळेला हेलिकॉप्टर्स वापरले जातात मदत जाऊन पटकन येण्यासाठी. दिल्लीवरून एकदा एक पथक आलं. एक मोठे जागृत अधिकारी होते. त्यांच्या असं लक्षात आलं की हेलिकॉप्टरमध्ये आपण एका बाजूला बसलेलो आहे, कदाचित तिकडून गोळी येईल म्हणून त्याने हेलिकॉप्टर थांबवायला सांगितलं आणि आपल्या सहकार्याला उठवून स्वतःच्या जागेवर बसवलं आणि मध्ये ते बसले. ते हेलिकॉप्टर 50 किलोमीटर गेलं आणि जंगलातून खालून गोळ्या आल्या आणि नेमकी गोळी त्या मध्ये बसलेल्या सावध माणसाला लागली आणि तो ठार झाला. आम्हाला कुठेही जाताना ROP करून जावं लागायचं. ROPचा अर्थ काय? रोड ओपनिंग पार्टी. म्हणजे माझ्याबरोबर कलेक्टर आणि SP असायचे. कुठल्याही रस्त्यानं जायचं तर प्रत्येक रस्त्यामध्ये डायनामाईट काही ना काही असे विध्वंसक गोष्टी ठेवलेल्या असायच्या. तर त्याच्या आधी पोलिसांचं पथक, तो कुत्रा, त्याच्यानंतर मेटल डिटेक्टर असं मोठं पथक जायचं आणि मग आम्हाला वायरलेसवर संदेश यायचा की फॉलो अस आणि मग आम्ही जायचो. तर अशा भयानक परिस्थितीमध्ये मला त्यावेळेला काही मुली भेटल्या ज्यांनी त्या अबूझमाड पहाड नावाचा एक जंगली प्रदेश आहे जो जवळजवळ 5000 किलोमीटरचा आहे, ज्याचं मेजरमेंट कधीच झालेलं नाही. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा त्याचं मेजरमेंट झालेलं नाही, म्हणजे सर्वेक्षण झालेलं नाही, आत्तासुद्धा झालेलं नाही. ह्या अबूझमाड पहाडावर हे सगळे नक्षलवादी राहतात. आणि मला भेटलेल्या तुरुंगामध्ये किंवा सरेंडरच्या कॅम्पमध्ये भेटलेल्या 8-10 मुलींची कथा मी जवळून ऐकलेली आहे, त्यांच्या भावांची कहाणी ऐकलेली आहे. आणि ते ऐकून सगळं तिथलं वाचसं, तिथली माणसं कशी, त्यांना आदिवासींना 2च पर्याय असतात. एका गोष्टीला पर्याय नसतो, तो म्हणजे तरुण मुलगा आणि मुलगीला पर्याय नसतो, तो बंदूक घेण्याविना. फक्त चॉईस असते, एक पोलिसांची बंदूक घ्या किंवा नक्षलवाद्यांची बंदूक घ्या. दोन्हीमध्ये ट्रॅप झालेली ही जनता आणि त्यांची ही विदारक कहाणी या दुडिया कादंबरीमध्ये मॅजेस्टिकनं प्रकाशित केलेली छोटी आहे. ती मला वाटतं स्नेहा अवसरीकरांच्यामुळेच ती कादंबरी प्रकाशित झाली एक प्रकारे असं म्हटलं तर. कारण 2 वर्षापूर्वी त्यांनी दिवाळी अंकाला एक लेख मागितला, कथा मागितली. माझ्याकडे काही नव्हतं आणि मी विसरून गेलो होतो की मी एवढ्या चांगल्या मुलाखती सगळ्या डिटेल लिहून ठेवलेल्या आहेत. आणि फाईल उघडल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे मी कशालाही मी विसरून गेलो. आणि मग पुन्हा एकदा मी 1-2दा छत्तीसगडला गेलो, अनेक वेळा प्रवास केला आणि त्यातून ती दुडिया कादंबरी आकाराला आलेली आहे. मराठीतील पहिली कादंबरी असेल की 1.5 वर्षामध्ये भारताच्या 9 भाषेमध्ये ती आलेली आहे. एवढा तिचा स्वागत झालेला आहे. एकूण काय की माझ्या दृष्टीने ग्रामीण, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय असे लेखनाचे पाठभेद नसतात. माझ्या दृष्टीनं कुठलीही कथा, कुठलीही कहाणी ही माणसांची असते. माणसांच्या स्वप्नांची, त्यांच्या इच्छितांची, त्यांच्या यशाची, अपयशाची, रोमहर्षक असेल, दुःखद असेल, पण माणसांची कहाणी असते आणि लेखकानं ती जाणीवेनं मांडायला हवी. अगदी बरोबर आहे. आणि या निमित्ताने मी सांगेन की सगळ्यांनी दुडिया ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे सरांची. आपण वेळेकडे बघता मला एकच फक्त मुद्दा सरांना विचारायचा आहे आणि तो नक्की बोलायला हवा आहे सर. सरांचे आत्ता ते म्हणल्याप्रमाणे खरंच आहे की त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचे भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले, इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवाद झाले सरांच्या पुस्तकांचे. त्यांनी खूप वेगवेगळ्या लिटररी मंचावर त्यांचा सक्रिय सहभाग आहे. एक असं मोठं अत्यंत ग्लॅमरस असं साहित्य क्षेत्र त्यांनी बघितलं आहे. आणि आपल्याकडे त्याच्या उलटं पण एक चित्र आपल्याला दिसतंय की मराठीमध्ये आपण सातत्याने ऐकतो की कोण लिहितंय मराठी, कोण वाचतंय मराठी,
कशासाठी लिहायचं आहे मराठी आणि हे काही फार बरं नाही, पुस्तकं खपत नाही आहेत, अशी अत्यंत एक नकारात्मक सूर पण आपल्याकडे सतत ऐकू लागते. सर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे बघा, घरामध्ये एखादी देखणी आणि गुणी मुलगी असेल आणि ती लग्नाची असेल किंवा तरुण असेल तर लोकांना सांगावं लागत नाही की या घरामध्ये देखणी किंवा सुंदर मुलगी आहे. लोक फिरून फिरून येतात, कसं भेटायचं, काय भेटायचं. विशेषतः तरुणांची झोप उडते, आई वडिलांची उडते की चांगला जावई कधी मिळतोय. तर तुमच्याकडे ऐवज चांगला असेल. माझा अनुभव सांगतो. आता माझ्या कन्नडमध्येच 11 मोठ्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. 2000 साली भैरप्पा तिथले मोठे कादंबरीकार त्यांच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन ठेवलं. माझी त्यांची ओळख नव्हती, पण आमचा प्रकाशक मोठा असल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी येतो लेखकाला शुभेच्छा द्यायला आणि आशीर्वाद द्यायला मी येतो, पण मला वेळ नाही, माझं सध्याचं लेखन चालू आहे, त्यामुळं एक 5-10 पानं सुद्धा माझी वाचून होणार नाहीत, मी शुभेच्छा देऊन निघून जातो. ते आले आणि त्यांनी पाऊण तास माझ्या कादंबरीवर भाषण केलं. ते पूर्णतः वाचून आलेले होते. त्यांनी मला असं सांगितलं की 4-5 दिवसापूर्वी सहज मी नेताजींचं आयुष्य म्हणून काही पानं वाचत गेलो आणि ते संपवल्याशिवाय माझ्या हातून 2-3 दिवसात ती मी संपवली कादंबरी, दुसरं काही झालं नाही. मला असं आणि मग काय झालं त्याचा परिणाम की भैरप्पांनी एवढं चांगलं भाषण केलं, लगेच 2-3 मोठे लेख आले, लगेच 3-4 महिन्याच्या आत कन्नडमध्ये त्याची पहिली आवृत्ती संपली. जर मी माझं सगळं कसं पणाला लावून उत्तम जर लिहिलं नसतं तर याचा हा मला परिणाम किंवा याचं हे श्रेय किंवा जे काही यश अपयश असेल ते मिळालं नसतं. मला असं वाटतं की लेखकांनी लिहावं, जे जे उत्तम असतं ते खपतं. मग काही जणांना ते खुपलं तरी चालेल, परंतु चांगलं असेल त्याला स्वीकारायला लोक असतातच. अहो, एखादी सुंदर पांढरा तांबड्याची जर कुठे एखादा हॉटेल निघालं तर आपण 50-50 किलोमीटरवर जात नाही का? एखादा उत्तम सिनेमा आपण पुन्हा पुन्हा पाहत नाही का? तर आपण काहीतरी उत्तम द्यावं आणि काही काळ त्याला कदाचित प्रतिसाद मिळणार नाही, पण लॉंग रनमध्ये ते टिकतं. हा माझा अनुभव आहे. अगदी बरोबर आहे. मला वाटतं सर, आपण आता समोर जी मंडळी आहेत त्यांना जर सरांना काही विचारायचं असेल तर त्यांच्यासाठी वेळ असेल. बोला. माईक असेल. माईक. सर, आता जो ट्रेंड चालू आहे कादंबरी किंवा पुस्तकावरनं मग सिनेमा किंवा काहीतरी अशी वेगळी कलाकृती करण्याचा, काही वेळा खूप छान होता. म्हणजे आम्हाला चंद्रमुखी वाचायला मिळालं नाही, पण सिनेमा थ्रू ती बघायला मिळाली. पण कधी कधी कलाकृतीचं पाणी पडत होतं. तर मग अशा परिस्थितीत आपल्याला म्हणजे लेखकाला काय वाटतं त्या बाबतीत? नाही, चांगलं असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे नाट्यकृतीसाठी स्वीकारलं जातं, आणखी कशासाठी तरी होतं, नाही असं नाही. मला आणखी कोणाला बोलायचं आहे का? सर, मला विचारायचं आहे की पूर्वीच्या काळाचे लेखक आणि आताचे नव्या युगातले नवोदित लेखक यांच्याबद्दल मला, म्हणजे मी पूर्वीचं वाचलेलं आहे, नासी फडके म्हणा, आपले अत्रे, बऱ्याच लोकांचं वाचलेलं आहे, स्वप्नपळ वाचलं, पानिपत वाचलेलं आहे, आणि त्यांची ती भाषा आणि आजच्या नवोदितांची भाषा. तुम्ही म्हणालात की भक्कम जर अशी मुलगी सुंदर असेल तर येतात, त्यामुळे अगदी बरोबर आहे, लेखन चांगलं असेल त्याला वाव मिळतो. पण आजचे जे पुरस्कार जाहीर झाले होतात त्याच्याबद्दलही मला खंत वाटते. म्हणजे विकत घेतलेले असतात. तुम्हाला जे पुरस्कार मिळाले हे तुमचे आहेत, स्वतःचे. आणि आजच्या जगात जे पुरस्कार घेतले जातात ते विकतचे घेतले जातात असं म्हटलं. आणि नवोदिताचं आणि भाषेबद्दल, मराठी ही प्रामाणिक भाषा असावी. आता पुण्याची नगरी आपली विद्यानगरी, पुण्यातली लोकांची भाषा, मुंबईची भाषा वेगळी, पण भाषा लेखन जेव्हा मराठीतून करतो
ती शुद्ध प्रमाण भाषा असावी असं त्याबद्दल तुम्ही जरा थोडं सांगा. नाही, भाषा आहे, भाषेवर काम करायला पाहिजे. पूर्वीचे लोक जास्त वेळ काम करत होते हे मान्य आहे, पण आताही काही नवी मंडळी लिहायला आहेत, म्हणजे नाही असं नाही आहे. लेखनामध्ये उत्तम लिहिणारे आजसुद्धा लेखक आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये आजच्या मानानं पिढ्या ह्या आयुष्य आपलं जसं काही प्रोफेसर फडक्यांनी 65-70 जवळजवळ त्यांच्या कादंबऱ्या आहेत. हे एवढं प्रचंड काम करणारी पूर्वीची पिढी होती. We have actually exceeded, but one last quick question. हा बोला. नमस्कार सर. जसं आता मॅडमनी बोलले की भाषा ही प्रमाण असायला पाहिजे, पण आपण उद्धव शेळकेंचे जर पुस्तकं बघितले तर त्यांचा एक भाषेचा लहेजा वेगळा आहे, तो विदर्भातल्या भाषांचा येतो. तर भाषा ही प्रामाणिक असावी की तुम्ही ज्या भागातून येता तिथलं रिप्रेझेंटेशन म्हणून ती भाषा असावी, जसं आपण म्हणतो त्याला? नाही, काही काळामध्ये काय होतं की काही भाषेचा लहेजा असतो त्या ठिकाणी वाचकांनी थोडेसे कष्ट घ्यायला काही हरकत नाही. कारण आता तात्या माडगुळकरांची, व्यंकटेश माडगुळकरांची मानदेशी भाषा जर त्या व्यक्तिरेखेबरोबर आली नाही तर ती वाचायला आपल्याला बरी वाटणार नाही. तर भाषेवर काम करायला पाहिजे आणि वाचकांनी सुद्धा थोडे कष्ट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आलेत का सगळ्यांचे प्रश्न? मला वाटतं हां, द्या यांना द्या. सर, या देशातील जो नक्षलवाद आहे, आतंकवाद आहे, या परिस्थितीमध्ये आपण जाऊन आलात तर तिथली वस्तुस्थिती जाणून घेऊन याला उपाययोजना काय आहे की हे कधी समाप्त होऊ शकते? नाही, मी त्या कादंबरीचं कन्क्लुजन केलं की नक्षलवादावर आता उपाय नाही आहे. कारण 11 स्टेट आहेत जे तुम्हाला लाल गिलियारा म्हटलं जातं, रेड कॉरिडॉर, पशुपती ते तिरुपती ही 11 स्टेट्स आहेत. या ठिकाणी आता दरवर्षी नक्षलवादचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारकडून 8-8 हजार 9-9 हजार कोटी रुपये एका राज्याला मिळतात. उद्या अचानक समजा नक्षलवाद बंद झाला तर हे 8-9 हजार कोटी आणायचे कुठून? म्हणजे राज्य शासनांसाठी सुद्धा नक्षलवाद जसा काही अननेसेसरी नव्हे, नेसेसरी पार्ट बनलेला आहे. एक प्रश्न विचारतो. हा, बोला पटकन. सगळे विषय आपण आतापर्यंत घेतले, म्हणजे ऐतिहासिक, ग्रामीण, राजकीय, सामाजिक. तर असा कुठला आशय तुम्हाला वाटतं की अजून तुम्हाला तो प्रिय आहे पण तुम्ही त्याला अजून हात नाही लावला? त्या दृष्टीने पाईपलाईनमध्ये कुठले विषय आहेत तुम्ही सांगायला? एकदम बरोबर आहे. आगामी लेखन, आगामी मला नक्की काही सांगता येणार नाही, पण लिहीन ते चांगलं काहीतरी असेल याची खात्री मला नक्कीच आहे. नाही, जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. मी थोडक्यात सांगायचं म्हणजे मी जेवढं फिरलो आणि जेवढे मला अनुभव आले त्यातले फार तर एक 15-20% माझे लिहून झालेले आहेत. 80% अजून लिहायचं राहून गेलेलं आहे असं मला वाटतं आणि हे मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो. तर तुमच्या या न लिहिलेल्या सगळ्या विषयांना तर लवकरात लवकर गती मिळावी आणि आम्हाला तुमचं उत्तम लेखन पुन्हा पुन्हा वाचता यावं. आम्ही सगळे वाचक त्याची वाट बघतोय असं मी शेवटी म्हणते आणि आपण ते थांबूया. या निमित्तानं मी फक्त एका वाक्यामध्ये कृतज्ञता नक्की व्यक्त करतो वाचकांची की मराठीमध्ये पानिपत कादंबरी आली. पहिल्या वर्षीच्या रॉयल्टीमधून एवढी खपली, एवढी रॉयल्टी मला मिळाली की कोल्हापूरला मी पानिपत नावाचा बंगला बांधला 1 वर्षाच्या रॉयल्टीमध्ये. हे मराठी लेखकाचं यश आहे. त्या बंगल्याचं बांधकाम ज्या वेळेला चालू होतं, सुट्टीचा दिवस होतो, मी सहज गेलो होतो, अर्धवट काम होतं. रस्त्यानं एक गोसावी आला, अशा लांब जटा, हातामध्ये तीर कमटा, अल्लख निरंजन, मोठे मोठे डोळे. माझ्या घराकडे बघितलं, काहीतरी त्याला वास लागला. तो आत आला आणि असा आपला जाडजूड हात उगारत म्हणाला, ही वास्तू कोणाची? मी म्हटलं, बाबा माझी. मग त्यांनी तो हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि काहीतरी अल्लख निरंजन म्हणून 1-2 मंत्र म्हणाले आणि म्हटले त्यांनी. नंतर ते मला म्हणाले, बच्चा तुला माहिती आहे का तू किती भाग्यवान आहेस? ही इमारत किती भाग्यवान आहे, तुला कल्पना आहे का? मी म्हटलं, बाबा काय?
अरे म्हणे तू एक दिवस बघशील, आप मुझे ढूंढते रहोगे, तुला कळेल की तुझ्या या इमारतीमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीचेच व्यवहार घडतील. आणि आज मित्र हो, अशा संत पुरुषाची वाणी खरी ठरते. त्या इमारतीमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीचेच व्यवहार सुरू आहेत, कारण ती जागा मी एका बँकेला भाड्याने दिलेली आहे. तर या निमित्तानं मला हे सांगायचं आहे की माझ्या घरातली लक्ष्मी ही गावाची का असेना, पण माता सरस्वतीनं गावाबाहेरच्या माळावर तिच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये मला छोटीशी जागा दिलेली आहे. आणि त्या जागेमध्ये पानिपत, झाडाझडती, चंद्रमुखी वगैरे या रांगोळ्या मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढेही यापेक्षाही अधिक चांगल्या समर्पक रांगोळ्या काढण्याचा मी जरूर प्रयत्न करेन, असं तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद.